राज्यामधल्या हवामानामध्ये बदल होताना आपण बघतोय। उद्यापासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या सगळ्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। कोकणामध्ये देखील काही प्रमाणावरती याच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये देखील पोहोचलेला नाहीये। सध्याच्या स्थितीनुसार राज्यामधल्या बहुतांश भागांमध्ये किमान 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाहीये। शेतकऱ्यांनी वादळी पावसावरती अवलंबून राहून आणि मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेलं आहे। तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावलेली आपण पाहतोय। त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर मिळतो आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। ग्रामीण भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या गारा देखील पडल्या। त्यामुळे अनेक गावांमधला वीज पुरवठा खंडित झालाय। तर नागपूरमध्ये काही भागात पावसाने हजेरी लावलेली आहे। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळतोय। तिकडे बारामतीचे दृश्य आपण बघतोय, तिथे देखील वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय।